म्हणता येईल की 2-4 जवळच्या आदिवासी पाड्यातलं एक केंद्रीभूत आदिवासी पाडा निवडून त्यावर जे शिकू शकत नाही असे मुलं त्यांना एकत्र करायचं आणि त्यांच्या सवडीने सायंकाळी एखाद्या देवळात किंवा एखाद्या सरपंचाच्या घरी तिथे त्या शाळांना जमवून सायंकाळी ही शाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण, शिक्षण, आरोग्याचं शिक्षण आणि आपले सुसंस्कार आणि ते देखील एक ट्रेन केलेला, प्रशिक्षित केलेला एक शिक्षक असतो, तो शिक्षण देतो, असं त्याचं स्वरूप असतं. म्हणून त्याला एकल विद्यालय आम्ही म्हणतो. पण ह्यांना त्यांना जे भाषा, गणित हा जो विषय शिकवला जातो तो कशा पद्धतीने शिकवला जातो? कारण ते पाड्यातली मुलं असतात अगदी. शिक्षण हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क. मात्र आजही अनेक जण या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत. या वंचितांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन वनबंधू परिषद ही चळवळ उभी राहिली. या चळवळीतून आदिवासींसाठी एक शिक्षकी शाळा चालवल्या जातात. नाशिक जिल्ह्यात अशा एकूण 280 शाळा आहेत. या शाळेत शिक्षक म्हणून काम करतात गावातलीच किमान 7वी पर्यंत शिकलेली मुलं मुली. वनबंधू परिषद त्यांना योग्य प्रशिक्षण देते आणि त्यातूनच घडतात नवे शिक्षक. मुलांनो या गाणे गाऊया गाता गाता अंकांचे खेळ शिकूया आडवी रेषा काढूया अर्धा चंद्र जोडूया आलेल्या अंकाला आठ म्हणूया. या शाळांसाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारचं अनुदान घेतलं जात नाही. समाजातल्या दानशूर व्यक्तींकडून स्वेच्छेनं मिळालेली देणगी घेऊन या शाळा चालवल्या जातात. केवळ 16,000 रुपयांमध्ये एक शाळा वर्षभर चालते. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात येतो. इथले विद्यार्थी दिवसभराचं काम संपल्यावर शिकण्यासाठी शाळेत जमतात. वनबंधू परिषदेच्या या शाळा म्हणजे उत्स्फूर्तपणे चालणारे मुक्त ज्ञानयज्ञ आहेत. ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणारे. वनबंधू परिषदेविषयी माहिती देण्यासाठी परिषदेचे उपाध्यक्ष संजय मुंदडा तसंच समन्वय समितीच्या अध्यक्ष मंजुषा डहाळे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. आम्ही त्या मुलांना साजेशी अशी सायंकाळी शक्यतो आम्ही ठेवतो. कारण अनेक मुलांना त्यांचे लहान बहीण भावंड सांभाळण्यासाठी थांबावं लागतं घरी. आई वडील शेतात कामाला जातात. बऱ्याच मुलांना, आमच्या तर 50% मुलांना रानामध्ये ते गुरंढोरं चरून आणण्याची ड्युटी असते. तर त्यांना ते शिकता नाही येत, कारण ते त्यांनी काम नाही केलं तर पोटा कसं भरतील. म्हणून त्यांच्या सवडीने सायंकाळी आपण 4 ते 5च्या दरम्यान 3 तास ही शाळा चालवतो आम्ही. आणि त्याच्यामध्ये शारीरिक शिक्षणापासून गणित आणि तिथल्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, जसं झाडपाला, फळं, ते तिथे छोटी नदी, विहीर, तलाव असलं तर तिथले मासे, त्याच्यात गाणं गाऊन वगैरे आणि त्या वस्तूंनी गणित वगैरे असं शिकवलं जातं प्रॅक्टिकल. पण जर का एखाद्याला अशी शाळा सुरू करायची असेल आपल्या गावामध्ये तर त्यांनी काही तुम्हाला मदत करतं यासाठी? खूप चांगला प्रश्न आहे. शासन आम्हाला या बाबतीत काहीच मदत नाही करत, अजूनपर्यंतही केलेली नाही. परंतु आम्ही निधी कसा जमवतो, तर निधी जमवण्यासाठी याची जी रचना आहे ती पण समजून घेतली पाहिजे. आमची मुख्य ताकद म्हणजे आमचे 10,000 पूर्णवेळ कार्यकर्ते की जे 5-5 वर्ष नोकरीला रजा देऊन असे शिक्षक येऊन आम्हाला इथे काम करतात. तर त्यांचे ते गावकरी, विद्यार्थी आणि एक शहरातली समिती, त्याला आम्ही चॅप्टर म्हणतो, त्याला वनबंधू परिषद नाव देतो. त्याच्यामध्ये एक समन्वय समिती असते की ज्याचं हे डहाळे मॅडम काम बघताय. तर याच्यामधला जो सेतू असतो तर हे डहाळे मॅडम आणि समन्वय समिती जी असतात ते आम्हाला रिपोर्टिंग देतात आणि त्या रिपोर्टिंगच्या आधारावर किती शाळा आहे त्याचं आम्ही बजेट बनवतो, किती विद्यार्थी आहे ते बजेट बनवतो. मग आमचं एक टार्गेट ठरतं की दरवर्षी आपल्याला एक अमुक रक्कम जमा करायची. मग आमची शाळा 30 मुलांची, कारण अनेक जे सायंटिस्ट आहे एज्युकेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 30 मुलांच्या वरती एक शिक्षकाला योग्य नाही, 30 मुलांच्या वरती त्याला लोड द्यायचा. म्हणून मग 30 मुलांच्या शाळेसाठी आम्ही 16,000 रुपये आजपर्यंत निधी ठेवलेला आहे.
तर 16,000 रुपयाचा निधी देणारा शहरामध्ये जी आमची समिती असते ते असे परिवार शोधता की ज्यांची इच्छा आहे की आपल्या आदिवासी बांधवांसाठी की जे आजही आमच्या नाशिक जिल्ह्यात 25 ते 26% आदिवासी लोक आहेत हा टोटल जिल्ह्याच्या लोकसंख्येपैकी तर त्यांच्या मुलांसाठी देखील आपण काहीतरी करावं आणि त्यांना शिक्षणाला मदत करावी असे परिवार आम्ही निवडतो आणि ते एक गाव शैक्षणिक म्हणून दत्तक घेता हा आणि मग ते 16,000 रुपये देता 16,000 रुपयावर वर्षभर आम्ही विचार करा वर्षभर 30 मुलं शिकवतो आज 16,000मध्ये शहरात एका विद्यार्थ्याचं सुद्धा शिक्षण होत नाही खरंय आणि त्या शिक्षणासाठी शासनाने मात्र एवढं निश्चित केलं केंद्र शासनाने हा. की त्या 16,000वर 35 AC नुसार इन्कम टॅक्सच्या पूर्ण इन्कम टॅक्स सूट दिलेली आहे आणि हा आणि व्यवहार अशा- आपला तुमचा कसा असतो पूर्णपणे पारदर्शक असतो म्हणजे समजा एखाद्याला दात्याला बघायचं असेल हा व्यवहार हो आमचे बघू शकतो आमचे हिशोब इतके क्लिअर आहे की आम्ही वेबसाईटवर टाकलेले ते हा तो वेबसाईटचा तुम्ही जर उघडलं हा आणि त्याचं पोर्टल बघितलं तर त्याच्यात सगळे हेड्स असतात त्याच्यात आमच्या नाशिक जिल्ह्यात असं आहे की 100 रुपयाच्या वरती जोही खर्च झाला असेल तो तुम्ही एनी टाइम बघू शकता 100% पारदर्शकता त्याच्यात आहे त्यामुळे लोक इतके खुश आणि इतक्या विश्वासाने आमच्यावर पैसे उधळता मी त्यांच्या दृष्टीने उधळता म्हणतो बरं. पण आम्ही ते सत्कारने लावतो खरंय पण हा शाळांचा अभ्यासक्रम कसा असतो कशा पद्धतीत खूप चांगलं मिळालेलं आहे नाशिक जिल्ह्यात जवळपास आतापर्यंत आम्ही 24 ते 25 हजार मुलांपेक्षा जास्त शिकवलंय आणि ते मुलं ऑलिम्पिक पर्यंत आमचे विद्यार्थी गेलेले आहे आजही आमच्या पटावर आम्ही म्हणजे ज्यांनी नावं नोंदवलेले असे हा 5,798 मुलं आहेत आजच्या घडीला तर हेच आमचं मोठं यश आहे आजपर्यंत संबंध देशात 52,000 शाळांपर्यंत पोहोचलोय भविष्यात आम्हाला 1,00,000 शाळा सुरू करायच्या एवढंच नव्हे तर आमचा अजून एक असा कार्यक्रम आहे की त्या मुलांना केवळ शिक्षण नाही देत केवळ संस्कार नाही त्यांचा स्वाभिमान जागृत करतो गावकऱ्यांना नशाबंदीचं महत्व पटवून देऊन तो पण स्वाभिमान जागृत करतो आणि त्याचा एक भाग म्हणून आम्ही त्यांना आता ह्या लेवलपर्यंत आणलंय की तुमची मुलं शिकता तुम्ही शिकता आणि बाहेरनं पैसा का तुम्ही स्वतः कमवा खरंय आपल्याला कोणाची भीक नको आणि हे देता ते भीक देत नाहीये तुम्हाला तात्कालिक मदत देता ती मदत तुम्ही पुढच्या मुलांना पास ऑन करायची आहे खरंय तर पुढची आमची ही योजना आहे की प्रत्येक शाळा 1,00,000 गावात एक शाळा चालू असतील त्याच्यात साधारणपणे 3,00,000 छोटे पाडे कव्हर होऊ शकतात आणि त्या सगळ्या शाळा हळूहळू स्वयंपूर्ण होतील त्यासाठी मग आम्ही त्यांना ह्या शिक्षणात अजून खतं बनवायचं जैविक खतं बनवायचं पण शिक्षण आणि प्रशिक्षण देतो खरंय तर म्हणजे त्याच्या आधारे- शिक्षणाबरोबर तुम्ही संस्कारही त्या मुलांवर घडवत आहात हो, हो. करत आहात संस्कार आम्ही केवळ शिक्षण नाही देत तर संस्कार सुद्धा आमचा मुख्य एक खरं. वन ऑफ द भाग आहे आणि ते सगळं एक प्रोसेस आहे आमची एक व्यवस्थित घटना आहे त्याची सुद्धा एक सिस्टीम आणि पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे ते सगळं चोखलं जातं टॅली केलं जातं आणि त्याप्रमाणे मग ती शाळा ठरवली जाते मग त्या शाळेसाठी निधी किती लागणार शिक्षक किती लागणार साहित्य किती लागणार त्याचंही सगळं बजेट करून मग ती शाळा तिथे सुरू केली जाते जर कोणाला शाळा सुरू करायची असेल तर जरूर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आम्ही जरूर तिथे शाळा सुरू करू पण- त्यांना शाळा सुरू करायची त्यांनी कळवल्यावर तिथे जातील ते सर्वे करतील तिथे जिल्हा परिषदेच्या किती शाळा आहे मुलं किती आहेत तिथे सुशिक्षित